नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. विकासाची नवी पंचगंगा कोल्हापूर जिल्ह्यात आणणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री संत बाळूमामा देवस्थान, श्री अंबाबाई व श्री ज्योतिर्लिंग या तीर्थक्षेत्रांना निधी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये विकासाची नवी पंचगंगा आणणार असल्याची ग्वाही देत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सरवडे तालुका राधानगरी येथे महायुतीच्या महाविजयाबद्दल आयोजित केलेल्या आभार यात्रा सभेत बोलत होते. या आभार यात्रेला प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझ्या या लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो, तुमचा आभार व्यक्त करतो. आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, व्यासपीठ आमचं मजबूत आहे आणि हेच आमचं वैभव आहे. आणि समोर बसलेलं हे ऐश्वर्य आहे, शिवसेनेचं ही संपत्ती आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना निवडणुकीमध्ये मी भेटायला येईन, आभार मानायला येईन, हे वचन मी दिलं होतं आणि ते वचन आज मी पूर्ण करायला आलो. खरं म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या पहिल्या टर्म मध्ये मगाशी ज्योतिताईंनी सांगितलं, प्रकाशने सांगितलं, खासदारांनी सांगितलं काय काय काम केलं ते. 2.5 वर्षात हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रभर फिरला. 18 तास, 20 तास, 22 तास, पूर्ण 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आणि म्हणूनच काम केलं निर्विवाद. म्हणून जनतेने दिले भरभरून आपल्याला आशीर्वाद. आणि पूर्णपणे या महायुती सरकारला 232-35 कुठल्या कधीच इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नव्हत्या. आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय. हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं होतं. त्यामुळे इथल्या महायुतीच्या 10 पैकी 10 जागा आल्या म्हणजे 100% मार्क तुम्हाला मिळाले. हे कोल्हापूर आहे, आपल्याला माहित आहे. इथे सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं. खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाळा दिला, जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी, घोडे फरार. अरे आंबेडकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्य मंत्री. तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं. कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना. मगाशी सांगितलं ज्योतिताईंनी, कोल्हापूर कुस्तीचं बाहेरघर आहे. नाद केला तर धोबी पडल्यावर पक्की आहे. जिकडे निघतोय संघटन, जाळ आणि धूळ, त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर. हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. निर्धार करूया हिंदुत्वाची शान राखण्याचा, निर्धार करूया राज्याच्या प्रगतीचा आणि राज्याच्या समृद्धीचा, निर्धार करूया विरोधकांना पुन्हा एकदा चारी मुंड्या चित करण्याचा, आणि निर्धार करूया या कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या विकासाचा. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, यामध्ये एकजुटीचं दर्शन घडवा.
शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या निवडणुकांचा पाया असतो आणि म्हणून एकच मी आपल्याला सांगतो की या निवडणुकांना आपण महत्व द्या आणि आजपासून आपण सगळे कामाला लागा. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आपल्या स्वागत प्रास्ताविकात म्हणाले, त्या 2.5 वर्षापूर्वीची सूत्र घेतल्यानंतर या राज्यातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी सर्वसामान्य माणसांचं नेतृत्व, प्रत्येक माणसाला न्याय देणारं नेतृत्व, प्रत्येक माणसाची काळजी घेणारं नेतृत्व, अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतले ते निर्णय बघितल्यानंतर बघता बघता इतिहास झाला. अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करताना सुद्धा मी माझ्या कामातून उत्तर देईन अशा पद्धतीची भूमिका ज्या वेळेला घेतली त्याचा इतिहास रचला घेतला गेला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं थंपिंग मेजॉरिटी कधीच आली नव्हती. अशा पद्धतीची थंपिंग मेजॉरिटी झाली. विशेषतः कोल्हापूरच्या मतदारांचा आभार मानण्यासाठी साहेब आपण आलात. तमाम कोल्हापूरच्या वतीने मी पहिल्यांदा आपला आभार मानतो की या महाराष्ट्राला प्रचंड अशी दिशा देणारं काम आपल्या माध्यमातून झालं. कोल्हापूरचा सर्किट बेंच असेल, कोल्हापूरचं विमानतळ असेल, कोल्हापूरच्या आमच्या ज्योतिबाचं आणि पलीकडच्या बाजूला असणाऱ्या महालक्ष्मी मंदिराच्या विकास आराखड्याचं काम असेल, कोल्हापूरच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रश्नांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन आणि आपलं नेतृत्व आम्हाला पाहिजे. कारण कोल्हापूरच्या सगळ्या प्रश्नांना गती देण्यासाठी एका बाजूला आपण असाल, दुसऱ्या बाजूला सन्माननीय मुख्यमंत्री असतील आणि तिसऱ्या बाजूला आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली याच महाविकास महायुतीच्या सरकारच्या वतीनं आम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांची मदत लागणार आहे. की राज्याचं बजेट एकूण 2200 कोटी रुपये आणि आमदार आंबेडकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी 650 कोटी रुपये लागतात. साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय की पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकरचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि मग राज्याचे प्रश्न सोडवायचे. साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या त्या शब्दानंतर परखंब्याचा प्रकल्प पूर्ण होतोय, नागनवाडीचं पाणी पूजन आम्ही केलं, आजऱ्याच्या सर्पनालाचं पाणी पूजन आम्ही केलं, निष्णपचं पाणी पूजन आम्ही केलं, झापाच्या वाडीचं पाणी पूजन आम्ही केलं, लोटेवाडीचं पाणी पूजन केलं, पलीकडच्या बाजूला वसुदेव भुजाई अतिशय आमच्या स्वप्नवत असणारी आमची सिंचन योजना ती सुद्धा मार्गी लागते. वसुदेव भुजाई योजनेबरोबर पलीकडच्या आजऱ्यातला गवसे असेल, येळवट्टी असेल, 3 PDNचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे पूर्ण होत आहेत. कॅनलच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण होत आहे. एकापेक्षा एक स्वप्नवत असणारी सगळी कामं पूर्ण होत आहेत. साहेब तुमच्याच आशीर्वादानं निवडणुकीच्या पूर्वी घर भरणीला पण आला होता. उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो. हे सगळं घडलं फक्त आणि फक्त एकनाथ अनाथांचा नाथ एकनाथ या माणसामुळे घडलं. हे काम, हे धाडस, ही शक्ती, हे ताकद ज्या पद्धतीने दिला त्यामुळे महाराष्ट्रात इतिहास घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. कोल्हापुरातील महत्त्वपूर्ण विकास कामांना शिंदे यांनी बळ द्यावे. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खरं म्हणलं नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन होतोय, पण आता बघतोय एकनाथ शिंदे साहेब जिथे जिथे जातात 12ही महिने रक्षाबंधन होतंय. आज सुद्धा व्यासपीठावर आदरणीय शिंदे साहेबांचं रक्षाबंधन स्वागत तिथे झालं. आपण अशा पद्धतीनं महिलांच्या मनामध्ये, माता भगिनींच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणारा, विश्वास निर्माण करणारं नेतृत्व हे तुम्हाला आम्हाला लाभलंय. आम्ही साहेब आपले आभार व्यक्त करत असताना मी एवढंच सांगेन, या पुढच्या काळामध्ये भरभरून तुम्ही आम्हाला ताकद दिली, अशाच पद्धतीने ताकद जर आम्हाला दिली, निश्चितपणानं या राज्यामधला शिवसेनेचा सगळ्यात प्रमुख जिल्हा जर कुठला आहे तर तो कोल्हापूर असेल. अशा पद्धतीचं काम आम्ही करू एवढं अभिवाचन या निमित्तानं देतो. आदरणीय सर्वच आमदारांच्या वतीनं मी आपल्याला एवढंच सांगेन, या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील यामध्ये सुद्धा अतिशय ताकदीनं शिवसेनेच्या मागं त्या कोल्हापूर जिल्ह्याची जनता राहील आणि तुम्ही दिलेल्या आदर्शाप्रमाणे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उठावात्मक अशा पद्धतीचं काम होईल एवढी इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. खासदार माने यांनी आपल्या भाषणात आंबेडकर यांना मंत्रिपद दिल्याबद्दल शिंदे यांचे आभार व्यक्त करून म्हणाले, साहेब रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल, पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री. आणि मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, हु इज एकनाथ शिंदे पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलनं रेकॉर्ड मोडलं होतं. एकनाथ शिंदे साहेब कोण हुडकत होते. आज तळागाळातल्या शेवटच्या माणसाला जरी कुठं जाऊन विचारलं आणि साहेबांची गाडी थांबली तर बारकं शेमडं पोरग सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब आले म्हणत आहे. ही ओळख 2-2.5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या तरुणांच्या हृदयावर कोरून ठेवली. आज साहेब आपण आभार मानायला आलाय, खरं आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे. आंधळा मागतोय 1 डोळा आणि देव देतोय 2 डोळे.
आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रीपद द्यावं. आपण प्रकाशरावांच्या रूपानं मंत्रीपद तर दिलंच, पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि पालकमंत्रीपद पण मिळालं. ही पहिलीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता. डोंगर वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये येईल वाटत नव्हता. मगाशी ताईंनी ज्याचा उल्लेख केला, एका कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पालकमंत्री होतो ना, त्यावेळी ऊर अभिमानानं भरून येतं, कारण सामान्यांची चळवळ ही पुढे जात असती. उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या ज्याचा उल्लेख सन्मान्य दादांनी या ठिकाणी केला, त्या पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतोय. पक्षाचं बळ वाढतंय कारण नेतृत्व खंबीर आहे. विचाराला मुरड घातलेली नाही, विचाराची तडजोड केलेली नाही. बाळासाहेबांचे विचार नुसते मनात आठवून ठेवलेले नाहीत, ते आचरणात आणले. आणि आज बाळासाहेबांचा विचार दिल्ली दरबारी असू दे किंवा महाराष्ट्र शासनामध्ये खंबीरपणे एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहेत. पण तुमच्यासारखा नेता मिळणं हे आम्हा सर्वांचं भाग्य आहे की सगळ्यांना ताकद आपण या ठिकाणी दिली. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण या ठिकाणी मिळालं. आणि या शाहू महाराजांच्या नगरीमधनं आपल्याला साथ घालत असताना मी एवढंच सांगेन, समोर बसलेले यांना अभिमान वाटेल असं काम या ठिकाणी प्रकाशराव करणं गरजेचं आहे. हा फेटा साहेबांच्या डोक्यावर जो घातला, त्यावेळी तो फेटा बांधणाऱ्याला साहेबांनी सांगितलं, बाळू मामा सारखा जो फेटा डोक्यावर होता ना तसा बांध म्हणलं. आज बाळू मामाचा आशीर्वाद घेऊन साहेब स्टेजवर त्या ठिकाणी येत आहेत. आंबेडकर साहेबांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिलाच सत्कार या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घेतला आणि सर्व आमदारांच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी घेतला. साहेब, ती घोंगड्याची ऊब तुम्हाला आयुष्यभर राहू दे आणि हातात ती न्यायाची काठी आहे, ती काठी नाताळाच्या माठी आपण मारण्यासाठी वापरा. जिथं जिथं चूक असेल तिथं ते शस्त्र वापरा. बाळू मामांच्या आशीर्वादानं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. यावेळी शिंदे यांचा सत्कार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. या आभार यात्रा सभेस आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉक्टर अशोक माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सुजित मिंचेकर, माजी आमदार जयश्री जाधव, अरुण इंगवले, डॉक्टर जालिंदर पाटील, सत्यजित कदम, सुभाष चौगले, विलास डवर, शिवाजी चौगले, कुंडलराज पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, राजेश मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आभार अरुण जाधव यांनी मानले. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी प्रथमेश तांबेसह नाज अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.